फोटो वगैरे घे ना. आम्ही भीमाशंकरला पोहोचल्यानंतर पार्किंगमध्ये गाड्या लावल्या आणि आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे जी लाईन लागलेली आहे ही दर्शनासाठी लागलेली लाईन आहे. इथं आम्ही विचार केला होता की लाईनीत लागून दर्शन घ्यायचं, पण लाईन एवढी मोठी होती, जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरची लाईन होती. जर लाईनीत लागून दर्शन घ्यायचा विचार केला तर जवळजवळ 5 ते 6 तास आम्हाला लागले असते. त्याच्यामुळं आम्ही विचार केला डायरेक्ट आम्ही मुखदर्शन घेऊ आणि रिटर्न येऊ. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, ही बघा ही किती मोठी लाईन लागलेली, जवळ 3 ते 4 किलोमीटरची लाईन आहे. तुम्ही पुढं बघा ही लाईन किती मोठी आहे. मग आम्ही निघालो होतो पायीच मुखदर्शनासाठी. तुम्हाला लाईन दाखवतो किती मोठी लाईन आहे. पुढं बघा मित्रांनो तुम्ही. तुम्ही बघितलेच असेल मित्रांनो लाईन किती मोठी होती. आता आम्ही कमानीतून आत चालले, मेन कमानीतून, आणि तुम्ही तुमच्या डाव्या साईडला बघू शकता अजून पण तिकडे लाईन वगैरे लागलेली आहे बघा. अजून लाईन ही बघा, ही सगळी लाईनच आहे. आणि देवासाठी वाहण्यासाठी फुले वगैरे इथे ठेवलेली आहेत. फुले वगैरे आपल्याला व्हायचे असेल तर आपण विकत घेऊन देवाला वाहू शकतो. तर आम्ही आता मुखदर्शनासाठी चाललो आहे. अजून पण बघा किती मोठी लाईन आहे. आता तर आम्ही फक्त पायऱ्यात उतरतो आहे. तर बघा किती मोठी लाईन लागलेली आहे. आणि तुमच्या डाव्या उजव्या बाजूला दोन्ही साईडला देवासाठी वाहण्यासाठी फुले किंवा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता वगैरे या ठिकाणी भेटेल. चला मित्रांनो, तर आपण पुढे बघूया. तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की लाईन अजून पण बघा, तुमच्या डाव्या साईडला लाईन अजून पण लागलेली आहे. तर आम्ही असेच पुढे चाललो आहे. आणि बघा फुलं वगैरे आहेत. आता बघा इथे एक माकड आम्हाला दिसलं होतं. त्या माकडाने बघा कशी मजा केली. त्यांनी आपल्या जे दर्शन घ्यायला भक्त आले होते त्यांच्या हातातून एक थम्सअपची बॉटल घेतली मिरिंडाची, आणि जाऊन बघा तो वरती जाऊन पितोय. तर हा क्षण आम्ही एन्जॉय केला. खूपच मजा आली. तुम्ही पण बघा किती भारी तो पितोय, पाय वगैरे लावून, त्याला उचलता येत नाही तरी पण तो पितोय. तर बघा तो त्याच्यानंतर पिऊन झाल्यावर थोडे त्याचे एक्सप्रेशन पण बघा तुम्ही. त्यांनी खूप छान एक्सप्रेशन पण दिले. तर हा क्षण पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप आम्ही पोट भरून हसलो त्यावेळेस. तर बघा मित्रांनो कसा तो पिण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे बघा त्यांचे एक्सप्रेशन बघा पिल्यानंतर. तर खूपच मजा आली. एवढं बघून झाल्यावर आम्ही पुढं निघालो. मित्रांनो अजून पण पुढे खूप मोठी लाईन आहे, तुम्ही बघू शकता. चला तुम्हाला दाखवतो लाईन कुठपर्यंत येते. तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून पण लाईन लागली होती. आणि ही बघा ही पाटी, इथून आतमध्ये अजून पुढे पण लाईन आहे. त्यानंतर आम्ही इथून काय केलं, मुखदर्शनासाठी निघालो. मुखदर्शन घ्यायलासुद्धा आम्हाला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला. ते तुम्हाला पुढं दाखवतो. मुखदर्शन घ्यायला गेलो होतो आम्ही तिकडे. आणि बघा इकडे पेढे वगैरे भरपूर भेटतात आहे. तर पेढे वगैरे मस्त होते. पेढे वगैरे तुम्ही घेऊ शकता, टेस्ट करू शकता. चांगले पेढे बघा. मुखदर्शनासाठी इकडे आम्ही निघालो. इकडे पण बघा जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्हाला मुखदर्शनासाठी, फक्त देवाचं दर्शन घेण्यासाठी, तोंड बघण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला. तर मित्रांनो आम्ही फायनली मुखदर्शनापाशी पोचलो आणि मुखदर्शन घेतलं. त्याच्यानंतर बघा हे वरती आलो होतो. तर वरतून मंदिराचं दृश्य असं खूप छान दिसत होतं. त्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न निघालो, कारण की आम्हाला जायला पण खूप उशीर झाला असता. त्यामुळे आम्ही रिटर्न पुन्हा निघालो. तर जाता जाता बघा तुम्ही इकडे जडीबुटी वगैरे भेटतात. वेगवेगळ्या आजारांवरती उपाय म्हणून खूप सारे वेगवेगळे जडीबुटी वगैरे इकडे अवेलेबल आहेत. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ते घेऊ शकता आणि ट्राय पण करू शकता. जडीबुटी खूप सारे जडीबुटी ह्या ठिकाणी भेटतात. तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच. हे पहा जडीबुटी बघा. जडीबुटी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे जडीबुटी वगैरे इथे होते. तर आम्ही तर काय घेतले नाही. तुम्हाला लागत असेल तर घेऊ शकता. हे वरती गेलो होतो. ते बघा वरतून दृश्य बघा मंदिराचं किती छान आहे. एकदम छान, म्हणजे वातावरण एकदम मस्त आहे. नॅचरल, म्हणजे तुम्हाला खूप भारी फील होईल. ब्युटिफुल असं वातावरण आहे. तुमचं मन प्रसन्न होईल. नक्की जा, नक्की भेट द्या. त्याच्यानंतर आम्हाला एक आजी दिसल्या जे की
एक झाड विकत होते. आम्हाला गरज नव्हती, पण ते विकत असल्यामुळं आम्ही काय केलं, 10 रुपयाला एक छोटंसं झाड होतं. तर माझ्या वाईफनी 20 रुपये देऊन 2 झाडं घेतले. तर त्यांना पण थोडीशी मदत झाली. असं कोण वयस्कर वगैरे दिसलं तर तुम्ही पण त्यांच्याकडून काही ना काही खरेदी करू शकता. ह्या बघा इकडे फुले वगैरे भरपूर आहे. खाण्यासाठी पेढा वगैरे होता. भरपूर पेढे वगैरे होते. तर तुम्ही टेस्ट करू शकता. पेढे वगैरे खूप छान आहेत. त्यानंतर आम्ही तेवढं हातातलं बांधायचं घ्यायचं होतं म्हणून थोडा वेळ इथं टाईम स्पेंड केला आणि हातातलं बांधायचं वगैरे घेतलं आणि पुढे निघालो. तर बघूया पुढं मित्रांनो. मग आम्ही इथं पेढे घेण्यासाठी थांबलो होतो. मग आम्ही इथून पेढे वगैरे घेतले. ते दोघं माझे दादा आणि वहिनी आहेत आणि इकडची माझी वाईफ आहे. तर त्यांनी एक बॉक्स, आम्ही एक बॉक्स, दोघांनी मिळून पेढे घेतले आणि पेढे घेऊन आम्ही पुढच्या वाटेला निघालो. पुढं बघूया मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आम्हाला भूक लागली होती. त्याच्यामुळं काहीतरी छोटा मोठा नाश्ता करावा म्हणून असा विचार केला. त्यानंतर मग आम्ही दोघांनी स्वीटकॉर्न वगैरे घेतले आणि दोघांनी स्वीटकॉर्न घेतल्यानंतर आम्ही तिकडे बसून स्वीटकॉर्न वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. बघा मित्रांनो पुढे. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही बाहेर आलो. इकडे बघू शकता शौचालयाची चांगली सोय केलेली आहे. उजव्या साईडला लेडीजसाठी होती, तर डाव्या साईडला जेंट्ससाठी शौचालयाची सोय आहे. तर इकडे तुम्ही शौचालयाला वगैरे जाऊ शकता आणि हे बस स्टॉप आहे. तर लालपरी जी असते आपली एस-टी जी असते, खूप लांब लांबच्या गावावरून येते. जसं की अहमदनगर झालं, इकडचं खेड झालं, तिकडं मावळ झालं. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून गाड्या वगैरे येतात. तर तुमच्या इथून पण अवेलेबल असेल तर तुम्ही एस-टीने वगैरे नक्की येऊ शकता. तर हे बस स्टॉप होतं. खूप वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या गाड्या आल्या आहेत, एस-टी आल्या ते इथं लागले होते. तर तुम्हाला जायची यायची पण इथं उत्तम प्रकारे सोय आहे. तर हे बस स्टॉप बघा मित्रांनो आणि धुकं पण भारी होतं. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागली होती. त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि 2 मिसळपाव प्लस भजी वगैरे घेतले आणि नाश्ता केला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर. आमच्यामध्ये येताना खूप उत्साह होता, पण इथली गर्दी बघून 6 ते 7 तास लाईन लागलेली आहे. 6 ते 7 तास लागतात ते दर्शन घ्यायला. दर्शन रांगा जवळजवळ 1 किलोमीटरपासून चालू होतं ते. खूप गर्दी आहे मित्रांनो. शक्यतो भीमाशंकरला यायचं असेल तर रात्रीच्या वेळी या, स्टे करा आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला दर्शन घेऊन सकाळी सकाळी निघून जा. धन्यवाद. तर मागं बघितलं असेल मित्रांनो, माझ्या भावाने जो संदेश दिला तो खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की भीमाशंकरला एवढी गर्दी होती, खूप गर्दी होती. तरी पण आम्ही 8:30च्या आसपास पोहोचलो होतो, तरी पण खूप गर्दी होती. त्यावेळेस आम्हाला दर्शन घ्यायला जवळजवळ 5 ते 6 तास आम्हाला थांबावं लागलं असतं. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, मुखदर्शन घेतलं आणि निघालो होतो. बघा तुम्ही रस्त्याने जाताना बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आणि वातावरण तर एवढं नॅचरल, नेचर तर एवढं भारी होतं की खूप तुमचं मन मोहून जाईल आणि तुम्हाला खूप भारी वाटेल नेचर बघण्यासाठी. सकाळचे धुकं आणि थोडा थोडा पाऊस, खूप मज्जा आली आणि खूप आम्ही एन्जॉय केला. बघा आम्ही जातो आहे, जाताना पण लोकं पायी पायी येतात. कारण की लोकांना जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर लांब गाड्या लावून चालत यावं लागतं. कारण की मोठ्या गाड्यावरती आणण्यासाठी खूप ट्रॅफिक असल्यामुळे, खूप अडचण असल्यामुळे लोकं तिथेच थांबत होते, मोठे बसेस वगैरे, आणि पायी पायी येत होते. बघा तुम्ही खूप लांबपर्यंत लोकं जवळजवळ 3 ते 4, 5-5 किलोमीटरपासून लोकं चालत येतात आहे. आम्ही रिटर्न जातो आहे. तर यावेळेस बघू शकता तुम्ही जवळपास किती लोकं येतात आहे. आता पुढं किती ट्रॅफिक आहे ते पण बघा, किती पार्किंग आहे, ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक वगैरे होतं पुढे. तर बघा. बघा मित्रांनो इथं पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये बघा तुम्ही किती गाड्या लावलेल्या आहेत. बघा त्या साईडला बघा किती गाड्या आहेत. एवढी गर्दी होती ना मित्रांनो, खूप गर्दी होती. त्याच्यामुळं तुम्हाला जर यायचं असेल ना, तर एक दिवसाआधी या, मुक्काम करा आणि पहाटे 4च्या आसपास मंदिर उघडतं. त्यावेळेसच तुम्ही दर्शनाला रांग लावू शकता किंवा दर्शन घेऊ शकता. इतर वेळेस जर तुम्ही लेट झाले तर बघा किती गाड्या लावलेल्या आहेत. खूप गाड्या होत्या आणि खूप गर्दी होती, रश होता. संडेला तर अजिबात येऊ नका, कारण की संडेला खूप गर्दी असते. इतर दिवशी तुम्ही ट्राय करू शकता, येऊ शकता. तर बघा नेचर तर खूपच सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे. तुमचं मन मोहून जाईल आणि तुम्हाला खूप भारी वाटेल, मन प्रसन्न होईल तुमचं. त्याच्यामुळं नेचर बघण्यासाठी तरी तुम्ही नक्की विजिट करा. भीमाशंकरचं नेचर खूप सुंदर आहे, हिरवळ आहे सगळीकडे. आणि गाड्या वगैरे येता जाता व्यवस्थित चालवा, कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे गाडी कधी पण स्लिप वगैरे होऊ शकते.
हे बघा नेचर बघा किती सुंदर आहे, धबधबा वगैरे खूप मजा आली आम्हाला. या ठिकाणी आम्ही खूप फोटोज वगैरे पण काढले आणि खूप भारी वाटलं, मस्त वाटलं. आणि इकडे बघा माझ्या वाईफने एक छोटासा आवाज काढला होता. Hi guys, we are at Bhimashankar place and I'm going to make a koel voice. It's very amazing voice. Just let's we see. इथे थोडा वेळ थांबून मग आम्ही पुढे निघालो. त्या ठिकाणी फोटोज वगैरे काढले. फोटोज वगैरे काढण्यासाठी नेचर खूपच छान आहे आणि खूपच तुम्ही मज्जा करू शकता. आणि येताना जाताना थोडे वळणाचे रस्ते, थोडे घाट वगैरे आहेत, तर त्यावेळेस तुम्ही गाडी वगैरे हळू चालवा, तेवढी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आणि पावसाचं वातावरण आहे तर रेनकोट वगैरे कंपल्सरी घेऊन जावा. रेनकोट वगैरे विसरू नका, रेनकोट तुम्ही घेऊन जावा कंपल्सरी. रेनकोटची तुम्हाला खूप गरज लागेल आणि खूप मजा आली मित्रांनो. तुम्ही पण विजिट करू शकता.